नमस्कार शेतकरी मित्रो, मी श्यामकांत महाजन, श्री बायो एस्थेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद। आज आपण श्री भाऊसाहेब बहुदेवरे, गाव वेरणगाव, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक यांचा जवळपास 350 झाडांचा हा प्लॉट आपण म्हणू शकतो मृगबहाराची तयारी करत असताना हा दुसरा बहार त्यांनी धरलेला आहे। 5 मे 2026च्या हिशोबाने पहिलं पाणी दिल्यानंतर आज आपण या प्लॉटमध्ये जवळपास या प्लॉटला 90 ते 100 दिवस हे पूर्ण झालेले आपण बघू शकतो। या पद्धतीने ही सेटिंग आहे। कोणत्याही झाडावरती जर म्हटलं तर 100, 110, 80, 90, 120, 130 पर्यंत सेटिंग आहे। अतिशय उत्तम प्रकारे काम भाऊसाहेब बहुदेवरे मागच्या 10 ते 12 वर्षापासून डाळिंब या पिकात करतात। ते अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती, पण नवीन प्रोडक्ट आणि नवीन उत्पादन वापरण्याच्या दृष्टिकोनाने डाळिंब या पिकामध्ये जे वातावरण दिवसेंदिवस खराब होते आणि अशा वेळेस आपल्याला इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स वापरण्याची खूप गरज आहे। मागील 1 ते 1.5 महिन्यापासून जसे आपल्याकडे प्लॉट हे सेटिंग झालेले आहे, खास करून आपल्या पंचक्रोशीमध्ये एरणगाव, चोंडी किंवा सावकारवाडी या पंचक्रोशीमध्ये जवळपास 60 ते 70% बागांना तेलाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात आहे। अशा वेळेस शेतकरी केमिकलने, रासायनिकने म्हणा, कॉपरने म्हणा, हायड्रोजन पेरोक्साईडने झाडे हे वॉश करून घेत असतात। पण आपण ज्यावेळेस ही केमिकल किंवा रासायनिक औषधं मारत असतो झाडांवरती, फळांवरती, त्यावेळेस आपल्याला झाडांवरती जे मायक्रोबियल्स म्हणा किंवा जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात त्यांना आपण कम्प्लिटली किल करून टाकतो किंवा मारून टाकतो। अशा वेळेस ज्यावेळेस वातावरण ढगाळ असेल किंवा सातत्यमय पाऊस असेल त्यावेळेस आपण सी बायोकडनं फ्लोझो या उत्पादनाचा वापर करावा। फ्लोझोमध्ये सुडोमोनास फ्लोरेन्सिस हे जवळपास 3 ते 4 प्रकारचे सुडोमोनास त्यामध्ये ॲड केलेले आहे आपण, आणि आपण त्यामध्ये झिंक बेस फंजीसाईड पण घेऊ शकतो किंवा प्लेन किंवा बटर मिल्कमध्ये सुद्धा घेऊ शकतो। अतिशय सुंदर पद्धतीचे रिपोर्ट आपल्याला या प्लॉटमध्ये भेटलेले आहे। या प्लॉटमध्ये सध्या फक्त 2 झाडांवर तेल ॲक्टिव्ह आहे आणि त्या झाडांवरतीच तो कंट्रोल झालेला आहे। दर 8 ते 15 दिवसाच्या गॅपने आपण फ्लोझो, ट्रायकिंग आणि मायक्रोमॅग्नम ह्या दोघं उत्पादनांचा वापर शेतकरी बांधवांनी किंवा डाळिंब उत्पादनांनी केल्यास नक्की आपल्याला बॅक्टेरियल ब्लाइट किंवा तेल्या हा कंट्रोल होऊ शकतो। मागील 1-15 दिवसापासून बऱ्याचशा प्लॉटांना तोती सुक्याचाही मोठा प्रादुर्भाव आपल्याला जाणवतो किंवा पाकळी करपा आपण त्याला म्हणतो। अशा वेळेस आपण खोड हे वॉश करून घ्यावं चुना मोरचूदने, आणि आता 2-3 दिवसापूर्वीच आमोशाही गेलेली आहे तर 100% सूत्रकृमीचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवत असतो। तर अशा वेळेस आपण वर्टिमिडा आणि ट्रायकिंग या 2 उत्पादनांचा वापर ड्रिपच्या माध्यमातून करावा, ज्यामुळे 100% सूत्रकृमीच्या गाठी आणि कंट्रोल होतात। जर आपण सूत्रकृमी नियंत्रण केलं तर नक्की आपल्या प्लॉटमध्ये तेल आणि मर या दोन्ही पद्धतीने कंट्रोल होऊ शकतो। या पद्धतीने हा प्लॉट आहे, आपण हे झाडं बघू शकतात। या पद्धतीने ही सेटिंग आहे। आता आपली ही गाठ जी ही 100 ग्रॅम, 125 ग्रॅम, 150 ग्रॅमच्या हिशोबाने बनलेली आहे। थोडासा प्लॉट हा बांधायचा राहिलेला आहे, पण मी डाळिंब उत्पादकांना सूचित करेल की सध्या आंब्या बहारामध्ये स्पर्धा ही जास्त होती यावर्षी, आणि मृगबहाराच्या दृष्टिकोनाने ज्या शेतकरी बांधवांचे 2-2 प्लॉट होते अशा शेतकरी बांधवांनी मृगबहारामध्ये प्लॉट हे धरलेले आहेत। आणि त्या दृष्टिकोनातून आपण नियोजन करत असताना दिवाळीच्या आसपास आपला माल हा 400, 500, 600 ग्रॅमचा बनावा, तर त्यासाठी आपण ड्रिपच्या माध्यमातून स्लरीचं नियोजन करावं आणि झाडामध्ये प्रतिकारशक्ती वाढ निर्मितीसाठी खालून इंडी रूटचा वापर आणि प्रोमयुक्त खतांचा वापर हा 100% करावा। तर या पद्धतीने आपण सी बायो उत्पादनांचा रिझल्ट वेगवेगळ्या फील्ड्समध्ये किंवा वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये दाखवण्याचा प्रयत्न आहे। खूप खूप आभारी।